मंडणगडमध्ये अक्कलकोट निवासी श्री देवस्वामी समर्थ महाराजांच्या पालखीचं झालं आगमन. सविस्तर वृत्त. अक्कलकोट निवासी श्री देवस्वामी समर्थ महाराज यांच्या अक्कलकोट येथून येणाऱ्या पालखीचं मंडणगड येथे आज 1 मार्च रोजी आगमन झालं आहे. या निमित्तानं स्वामी समर्थ महाराजांच्या पालखीचा आगमन आणि पादुका पालखी दर्शन सोहळ्याचं आयोजन नगरपंचायत व्यापारी संघटनेच्या वतीनं करण्यात आलं आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पालखीचं आगमन शहरातील व्यापारी संकुल येथे सकाळी 9:30 वाजता झालं असून दुपारी 2 वाजेपर्यंत भक्तांचं दर्शन आणि महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे. व्यापारी संघटना अध्यक्ष रणवीर लेंढे, रुपेश साळुंके, ओमकार लेंढे, सतीश बेर्डे, शेखर पारेख, प्रज्योत गांधी, त्याचप्रमाणे सेजल देवेकर, मानसी पारेख यांनी दर्शनाकरता भक्तांना आवाहन केलं आहे. विशेष प्रतिनिधीसह दैनिक सूर्योदय मंडणगड. नमस्कार, मी रणवीर लेंढे. सालावतप्रमाणे ह्याही वर्षी व्यापारी संकुलात पालखी आलेली आहे. त्यात सर्व भाविकांनी तिथं लाभ घ्यावा. करपारे जवळजवळ 10 वर्षी झाली हे पालखीचा उत्सव, स्वामी समर्थांच्या पालखीचा उत्सव आम्ही दरवर्षी इथे साजरा करतो. 10 ते 12 वर्ष असेल हे. आणि संपूर्ण हे नगरपंचायत व्यापारी संकुलमधले व्यापारी जे आहेत त्यांच्या हस्ते त्यांनीच काय वर्गणी काढून संपूर्ण जे स्वामी भक्त आहेत, जे सेवेकरी आहेत, ह्या सर्वांना अन्नदान करण्यात येत आहे. अशी ही सेवा दरवर्षी या स्वामी समर्थांच्या पालखीची ही सेवा दरवर्षी चालू राहणार आहे. नमस्कार, जय स्वामी महाराज. दरवर्षीप्रमाणे इथे आज स्वामींची पालखी आलेली आहे आणि अतिशय आतुरतेने आम्ही सर्वजण या स्वामींच्या पालखीची वाट पाहत असतो. आणि जेव्हापासून ही पालखी सुरू झाली, जेव्हापासून स्वामींचं आगमन झालेलं आहे, वर्षानुवर्ष हे स्वामी भक्त, या स्वामींचे भक्त हे वाढतच चाललेले आहेत. अगदी आतुरतेने स्वामी भक्त या स्वामींच्या पालखीची वाट पाहत असतात आणि लोकांना दिवसेंदिवस अतिशय या स्वामींची जी प्रचिती आहे ती दिवसेंदिवस येत चाललेली आहे. आणि त्यामुळे हा स्वामींचा महिमा हा मंडणगडातील तालुक्यातील हा दिवसेंदिवस वाढत चालतो. स्वामी समर्थांची पालखी आलेली आहे. भक्त दरवर्षी याची वाट बघत असतात. त्या दरवर्षीप्रमाणे आजही आमच्या इथे स्वामींची पालखी आलेली आहे. सगळ्या भक्तांना खूप आनंद होतो. अशाप्रमाणे आम्ही दरवर्षी इथे स्वामींची सेवा करतो. नमस्कार, मी प्रताप घोसाळकर. आज स्वामींची पालखी मंडणगडमध्ये नगरपंचायत कार्यालयाच्या समोर आलेली आहे. दरवर्षी स्वामींच्या दर्शनाचा योग या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्हाला मंडणगडवासियांना मिळतो. खरं तर हा सोहळा या ठिकाणी आयोजित करणारे आमचे मंडणगड नगरपंचायत हद्दीतील सर्व व्यापारी वर्ग, मंडणगड शहरातील सर्व प्रतिष्ठित ग्रामस्थ यांचा मी मंडणगड तालुक्याच्या वतीने आभार मानतो की स्वामींच्या पालखीचं या ठिकाणी ते लोक आगमन करतात आणि तालुक्याच्या वासियांना, संपूर्ण मंडणगड तालुकावासियांना एक चांगलं स्वामींच्या दर्शनाचा योग घडवून आणतात. त्याबद्दल सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो आणि दरवर्षी असाच योग हा येत राहावा अशी मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो. धन्यवाद.